नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ज्ञान माऊली इंग्लिश स्कूलमध्ये 15 ऑगस्ट 2026च्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडला. 15 ऑगस्ट 2026 या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ज्ञान माऊली इंग्लिश स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. ज्ञान माऊली इंग्लिश स्कूल शेवगाव येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. ज्ञान माऊली शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी सन्माननीय श्री अमोल सागडे, श्री शिवराव मडके, श्री आयुभाई, श्री संतोष जाधव, श्री गणपत कर्डिले, श्री नजन सर, ॲडव्होकेट श्री अविनाश मगरे, ॲडव्होकेट वर्षा नवनाथ सुडके आणि आदी मान्यवर उपस्थित होते. या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे तसेच देशप्रेम जागृत करणारे विविध उपक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित पालक व मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ज्ञान माऊली शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि संस्काराची जडणघडण करण्याचा संदेश देण्यात आला. ज्ञान माऊली शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. आमच्या हाती या कार्यक्रमाचे काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत. एक साथ कदम ताल शुरू करेंगे. शुरू कर. उपस्थित सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं आणि सर्व पाहुण्यांचं उमाचंद्र एज्युकेशन फाउंडेशन संचलित ज्ञान माऊली शैक्षणिक संकुलामध्ये मी संचालक या नात्याने हार्दिक असं स्वागत करतो. आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या संकुलामध्ये उपस्थित आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपलं स्वागत. या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांचा या ठिकाणी 2 मिनिटात परिचय मी करून देतो.
संस्थेच्या परंपरेप्रमाणे आपण आलेल्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी घेत असतो. छोटासा सन्मान आमच्या संस्थेच्या आणि शाळेच्या वतीनं उपस्थित पाहुण्यांचा या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आजच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य सन्माननीय श्री मडके साहेब, शिवसेनेचे तालुका उपतालुका प्रमुख आहेत ते. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री बाबा बेलापूरकर संपादक आहेत एकजूट महाराष्ट्र न्यूजचे. आजच्या कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग ते या ठिकाणी घेत आहेत. त्याचप्रमाणे आमचे मित्र माननीय श्री गणेशजी सागडे उपजिल्हा प्रमुख आहेत ते भाजपाचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री नजन सर, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री गणपतजी करडिले, त्याचप्रमाणे संस्थेचे खजिनदार सन्माननीय श्री अंकुशजी गाडे आणि आमचे मोठे बंधू संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री अंकुश सुडके या सर्व मान्यवरांचं शाब्दिक या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आम्हाला एक नाव या ठिकाणी घ्यायचं राहिलेलं आहे. सन्माननीय आमचे मार्गदर्शक आयुबभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते शेवगाव शहर, यांचं देखील अगदी मोलाचा सर्वे त्यांनी संस्थेसाठी, शाळासाठी आणि मुलांसाठी या ठिकाणी दिलेला आहे. संस्थेच्या वतीने त्यांचे देखील या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर सन्माननीय श्री मडके साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री गणेशजी सागडे, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री बाबा बेलापूरकर, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री आयुषभाई पठाण, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री गणपतजी करडिले, सन्माननीय श्री नजन सर, सन्माननीय श्री अंकुश सुडके, अंकुश गाडे यांचा सन्मान संस्थेच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत. मान्यवरांना विनंती आहे की या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. प्रथमतः आमचे मित्र सन्माननीय श्री गणेशजी सागडे यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री अंकुशजी सुडके यांना विनंती आहे की आपण मान्य श्री गणेशजी सागडे यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री मडके साहेब यांचा सन्मान देखील यांनी करावा. त्याचप्रमाणे माननीय श्री बाबा बेलापूरकर यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक श्री सुडके सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर माननीय श्री गणपत करडिले साहेब यांचा सत्कार श्री सुडके सर करतील. अंकुश गाडे साहेब यांचा सत्कार सुडके सर करतील. कार्यकर्त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. यांचा सत्कार सुडके सर करतील. आमचे मित्र सन्माननीय श्री संतोषजी जाधव नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण स्टेजकडे यावं.
दाभा पोलीस स्टेशनचे आमचे मित्र सन्माननीय श्री गंधर दादा हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही संस्थेच्या आणि शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. पाहुण्यांना विनंती करतो की सदरचे हे आमचे विद्यार्थी आहेत 2025-26 मधील मंथनचे टॉपर विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी मेरिटला आलेले आहेत. यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा असं मी सर्व पाहुण्यांना या ठिकाणी विनंती करतो. ज्या विद्यार्थ्यांचे नाव घेण्यात येतात त्यांनी पटकन लवकर पुढे यायचे आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्या बरोबर यायचे. सगळे काय वाजवत घरात काय वाजवत घरात सर्वांनी मोठे काय वाजवायचे. राहुले घरात आवाज पाहिजे. सर्व पालकांना पण विनंती की त्यांनी पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या मुलांसाठी टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी आता आपण जे सन्मान घेतलेले आहेत ते आपल्या ज्ञानमाऊली संकुलातील चमकलेले हिरे आहेत. गेल्या वर्षी जी मंथन स्कॉलरशिपची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये तालुका स्तर असेल, विभाग स्तर असेल, जिल्हा स्तर असेल अशा स्तरावर या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं, पालकांचं आणि स्वतःचं नाव चमकवलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त मी पाहुण्यांना या ठिकाणी 2 मिनिटं आवर्जून सांगेल की आम्हाला वेळ देऊन एक विशेष असा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तो विशेष असा सन्मान करत असताना त्यांचा आवर्जून मी उल्लेख करेल. आमच्या शाळेचा विद्यार्थी नरसिंह नारायण गोरे हा विद्यार्थी मंथनला तर आलेलाच आहे, परंतु सर्व पालकांना मला आवर्जून सांगावं असं वाटतं, ज्ञानमाऊली संकुलातील हे आमचं पहिलं वर्ष होतं स्कॉलरशिप इयत्ता 4थी स्कॉलरशिपचं. या स्कॉलरशिपमध्ये 50% रिझल्ट आमचा या ठिकाणी लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक विद्यार्थी जो काही नरसिंह नारायण गोरे आपल्या समोर आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी फार मोठी बाजी पटवून त्या विद्यार्थ्याला जिल्हा स्तरावर स्कॉलरशिप मिळालेली आहे. त्या विद्यार्थ्याचा सन्मान, त्याचसोबत त्यांच्या पालकांचा सन्मान या ठिकाणी संस्थेच्या आणि शाळेच्या वतीनं सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण घेत आहोत. पालकांना विनंती आहे की आपल्या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करावा. नरसिंह नारायण गोरे विशेष असा सन्मान स्कॉलरशिप मध्ये हा विद्यार्थी बसलेला आहे. महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप त्याला चालू झालेली आहे. सर्व मुलांनी हात वर करायचे. 3 क्लास गो.
पहिल्याच वर्षी एवढं यश मिळवणं एवढं सोपं नाही, परंतु त्या यशाच्या शिखरापर्यंत आपलं स्कूल या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्याचं सर्वस्वी श्रेय त्याला शिकवणारे संबंधित वर्ग शिक्षक, स्कॉलरशिपची जबाबदारी असणारे शिक्षक, त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्याचे पालक यांना आम्ही देतो. आणि पुढील वाटचालीसाठी त्या विद्यार्थ्याला संस्थेकडून आणि शाळेकडून आम्ही शुभेच्छा देतो. मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी असं नसतं व्हावं. सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यानंतर श्री संतोष जाधव साहेब यांचाही सत्कार आदरणीय सुरके सर करतील. त्यानंतर माननीय श्री गलगर दादा यांचाही सत्कार ज्ञान माऊली शैक्षणिक संकुलाचे आदरणीय श्री सुरके सर करतील. ज्ञान माऊली शैक्षणिक संकुलातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय कैलास मेजर या ठिकाणी आलेले आहेत. सध्या आपल्या देशसेवेवर आर्मी म्हणून ते कार्यरत आहेत. सर्व मुलांसाठी एक आदर्श आहे. बघा, प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्हाला मी सांगत असतो, देशासाठी जे आर्मीचे जवान असतात ते अहोरात्र लढत असतात आणि आपल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी कैलासजी मेजर आलेले आहेत. त्यांचाही संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो आणि संस्थेच्या अध्यक्षांना करतो की त्यांचा सन्मान करावा. रंगांचा मान आहे, पराक्रमाचे गाण आहे. रंगांचा मान आहे, पराक्रमाचे गाण आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवांश आहे. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1943 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे. आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. सन्माननीय श्री संतोषजी आव्हाड, इंडियन नेव्ही ऑफिसर या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे गेस्ट होते. ते पालकांमध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यावं, ही विनंती. सन्माननीय श्री संतोषजी आव्हाड. आमच्या मुलांसाठी एक आगळा वेगळा आदर्श आहे. 3 क्लॅप्स गो. आता इंडियन नेव्ही ऑफिसर म्हणून हे कार्यरत आहेत. यांचाही सन्मान आपल्या संस्थेच्या आणि शाळेच्या वतीनं या ठिकाणी घेणं मी उचित समजतो आणि संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करतो की सन्माननीय श्री संतोषजी आव्हाड यांचा आपण या ठिकाणी सन्मान घ्यावा. शॉल व बुके देऊन यांचा आपण सन्मान घेऊया. थ्री क्लॅप्स गो. सर्वांच्या हातवर हात गोल गोल फिरवा. आता पाऊस पडूयात आपण. थोडं ऊन पडते की नाही. 1 म्हटल्यानंतर कसं, हा, व्हेरी गुड. 2 3 4 पाऊस पडला पाहिजे. 5 जोरात पाऊस पडला पाहिजे. बघा आणखी ओलं झालो नाही मी. व्हेरी गुड. अटेन्शन पोझिशन. सर्वप्रथम आज 15 ऑगस्ट हा आपला देशातला सर्वात मोठा उत्सव. या उत्सवाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो 15 ऑगस्टच्या.
मित्रांनो, आपण जर बघितलं तर आज आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो, पण याच्या मागे अनेक आपल्या क्रांतिकारी असतील, अनेक देशभक्त असतील, अनेक भूमिपुत्र असतील, यांचं बलिदान आपल्याला कधीच विसरता कामा नये. आता मुलं सकाळी लवकर उठल्यामुळे मी काय जास्त वेळ घेणार नाही, पालकांचा बी प्रत्येकाला जायचंच आहे. पण आज 15 ऑगस्ट निमित्त खूप असं जुन्या काळामध्ये खूप लोकांनी बलिदान दिलं. आता हे प्रमुख पाहुणे अमोल भाऊ असतील, वगैरे भाऊसाहेब असतील, त्यांनी साऱ्यांनी सांगितलं. आणि मला एक आवर्जून गोष्ट सांगायची की आम्ही शाळेत असताना आम्हाला ज्यावेळेस भाषणं व्हायचे त्यावेळेस सांगायचे शिक्षक की भाऊ आपल्या देशासाठी हे लढदेत ते लढदेत. तर आज एक आनंदाची गोष्ट अशी की कानिक मेजर तुमच्या समोर आहेत. आमच्या वेळेस फक्त आम्ही ऐकून होतो की आर्मीत लोक आहेत, अशा असतात तसं असतंय, पण आज तुमच्या समोर माणूस उभा आहे, त्याच्यामुळे ही एक आनंदाचीच गोष्ट आहे. आणि नवनाथ सर, अतिशय मला एक आनंदाची गोष्ट सांगायची अशी की पहिल्या वर्षी कार्यक्रम होता शाळेमध्ये. तर नवनाथ सर, मला तो सीन चांगला आठवतो. पहिल्या वेळेस शाळेत आलो होतो त्यावेळेसची परिस्थिती आणि आज बसायला जागा नाही विद्यार्थ्यांची. हे म्हणजे एक शाळेचं कौतुक म्हणा किंवा जे त्यांचं बारीक सारीक गोष्टीवर लक्ष आहे, त्याच्यामुळे आज इतकी मोठी संख्या वाढली. आणि एकदम छोट्याशा वेळेमध्ये त्यांनी खूप छान असं त्या मुलांनी कार्यक्रम घेतला. आणि आम्ही शाळेत असताना 12वी पर्यंत आम्हाला माईक म्हणलं की आम्ही घाबरायचो. आणि आज इतकं भारी आनंद वाटतो की लहान लहान मुलं इतक्या भारी पद्धतीने बोलतात. ही टेरिंग म्हणजे इतकी छान आहे का पुढे चालून फ्युचरमध्ये या लोकांना खूप चांगले दिवस येणार आहे या मुलांना. सन्माननीय श्री मगरे भाऊसाहेबांना विनंती आहे की आपण 1-2 शब्दात आपलं मनोगत मांडावं. आज या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मंचावरील अध्यक्ष, सर्व सन्माननीय, त्याचबरोबर सर्व पालक बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, आज खरोखर जे सुडके सरांनी जे एक छोटस रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आणि हे पाहताना अतिशय आनंद वाटतोय. त्यांनी ही संस्था चालवताना मुलांचं हित पाहताना सर्वांना प्राधान्य दिलं. आणि आपण पाहतो इतर ठिकाणी मोठमोठे शाळा आहेत, त्यामध्ये अनेक लाखोनी डोनेशन घेतले जाते, परंतु हीच आपली संस्था अशी की गोरगरिबांच्या मुलांची शाळा कोणती तर ज्ञान माऊली. नेहमी आम्ही आवर्जून सांगत राहतो. आणि अतिशय उत्कृष्ट असा आपण हा कारभार या ठिकाणी संस्थेचा चालवलेला आहे. तुम्ही या लहान मुलांसारखंच संस्थेला सुद्धा जपताय, त्यामुळं प्रथमतः मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आपल्याला माहिती की आज संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. अनेक महात्म्यांनी या देशासाठी बलिदान दिलं. महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, राजेंद्र बोस असतील, सर्व या महात्म्यांनी, अनेक महात्मे आहेत, नाव घेतले तर वेळ पुरणार नाही, अशा अनेक महात्म्यांनी योगदान दिलं. म्हणून 150 वर्षाची ब्रिटिशांची राजवट या भारतामधून हाकलून देण्यात आली आणि आपला देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. आज 80 वर्षे झाले. परंतु काही ठिकाणी दुर्दैवाने म्हणावं लागतं की अनेक भाग आहेत, जे आदिवासी भाग आहेत, त्यांना अजूनही स्वातंत्र्य काय म्हणतात, कशाला म्हणतात हे माहिती नाही. परंतु या देशामध्ये अनेक संकट आली तर आपले जे सैनिक आहेत, या सैनिकांनी मोठ्या धीराने, धाडसाने तोंड देऊन ही संकट पार पाडली. अनेक आपल्या सैनिकांचा त्यामध्ये बलिदान देण्यात आलं. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपले सैनिक आहेत म्हणून आपण आज शांत आहोत. आपण घरात रात्रीचं शांत झोप घेतो. सैनिक आपले सीमेवर लढत असतात.
या सैनिकांसाठी आपण किती त्यांचं ऋण व्यक्त केलं तर ते कमीच आहे. म्हणून मी जास्त काही वेळ घेत नाही. ज्या महापुरुषांनी या देशासाठी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान दिलं अशा या महात्म्यांना मी पुन्हा एकदा त्रिवार या ठिकाणी अभिवादन करतो. आणि सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मला अचानक गाणं म्हणायला सांगितलं कारण माझी मानसिकता नव्हती, अचानक म्हणावं लागलं. परंतु आमचे मित्र कर्डिले मेजर यांच्याकडे पाहून खरोखर वाटलं की ते देशाच्या याच्यावर लढतात आणि एका सैनिकाने त्या गाण्यात त्याच्या व्यथा मांडलेल्या आहेत की सैनिक सीमेवर असताना त्याला कोणाची भेट होत नाही, काही कोणाला बोलता येत नाही, म्हणून त्या गाण्यातून त्यांनी त्याच्या व्यथा मांडल्या. म्हणून मी ती एक सैनिकासाठी ते गाणं सादर केलं. मला पण संधी दिली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाला थोडासा वेळ झालेला आहे. तसे आपण सकाळी 8 ते 10 ची वेळ दिलेली होती. आणखी आपल्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे. 15 मिनिटामध्ये मी मार्गदर्शन करणार नाही, परंतु थोडंसं एक मनोगत व्यक्त करून लगेचच या ठिकाणी खवाटप करून आपण कार्यक्रम वंदे मातरमाने शेवट करणार आहोत. खरं तर आज या उमाचंद्र एज्युकेशन फाउंडेशन संचलित ज्ञानमाऊली शैक्षणिक संकुल चालवत असताना ज्यांचा मोलाचा वाटा या ठिकाणी आम्हाला मिळाला ते म्हणजे आमच्यावर विश्वास टाकणारा हा जो पालक वर्ग आहे. खरं तर यांच्यामुळेच आज इथपत हे विद्यार्थी येतात आणि हे विद्यार्थी घडतात. पडद्यामागचे जे कलाकार आहेत ते म्हणजे माझे सर्व शिक्षक स्टाफ आहे. अगदी गेली 10 दिवसापासून खूप छान पद्धतीनं त्यांनी तयारी केलेली आहे. त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे शाळेचा केंद्रबिंदू असणारं आणि शाळेचं आमचं आदरणीय स्थान असणारं हे जे विद्यार्थी आहेत, हे जे चिमुकले आहेत, हे जर नसतील तर या कॅम्पसला जास्त महत्व येत नाही. परंतु जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा एक फुल कसं फुलतं त्याप्रमाणे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे मैदान या ठिकाणी दिसत असतं. म्हणून या मुलांनी हा जो कार्यक्रम खरा केलेला आहे त्यांना देखील या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आमच्या शब्दाला मान देऊन इथं आपला बहुमूल्य असा वेळ आपण या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल उपस्थित सर्व पालकांचे, या शेवगाव शहरातील सर्व ग्रामस्थांचे आणि त्यानंतर आमच्या विशेष शब्दाला मान देऊन सर्व या ठिकाणी मान्यवरांनी आपला बहुमूल्य असा वेळ दिलेला आहे. वेळेच्या अभावी आता नाव घेणं शक्य नाही, त्यामुळे सर्व मान्यवर हा शब्द मी आवर्जून या ठिकाणी वापरतो. त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचे या संस्थेच्या शाळेच्या वतीनं आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपले आभार मानतो आणि अशीच साथ आपली सर्वांची राहू द्या असं या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.